माझ्या दृष्टिकोनातून नेतृत्व जन्माला येत नसतं, नेतृत्व घडत असतं. प्रत्येकाला कॉकरोच जनता पार्टी माहिती आहे, परंतु प्रत्येकाला अभिजित दिपके कोण आहे हे माहित नाही. जो फाउंडर आहे, जो US मध्ये राहतो, बॉस्टनला राहतो, त्याच्याशी लोकांना घेणं नाही. आपल्या देशामध्ये एक सुद्धा निवडणूक पैशाच्या व्यतिरिक्त होत नाही, हे कटू सत्य आहे. आणि आता पैसे देतात, ह्याच्या आधी लोक साखर झालेलं आहे. म्हणजे काही वाटप केलेलं आहे लोकांनी एका मतासाठी. अजून एक मुद्दा आहे की आपल्या इथे एखादी व्यक्ती आवाज उठवायला गेली तर त्याला ओढणारे आपलेच लोक असतात. आज नीटचा पेपर फुटलाय, याची अकाउंटेबिलिटी कोणाकडे? कोण याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तुम्ही खालचे प्यादे पकडताय, त्यांना अटक करताय, CBI अटक करताय, सगळे लोक खाली गोंधळ झालाय. तुम्ही मला सांगा, रेप केसेसच्या नंतर फास्ट ट्रॅक कोर्ट बनवले जातात. किती विक्टिमला न्याय भेटलाय त्याच्यामध्ये? कित्येक लोकांना न्याय भेटलाय? कित्येक लोकांना शिक्षा झाली आहे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये? होत नाही. फक्त लोकांचा रोष कमी करायचा. गृहमंत्री खातं, व्हॉट आय बिलीव्ह, गृहमंत्री खातं इंडिपेंडंट असायला पाहिजे. त्याची अकाउंटेबिलिटी त्या व्यक्तीकडे असायला पाहिजे. एका मुख्यमंत्र्याजवळ महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रचंड ताण आहे, प्रचंड. इकॉनॉमिकली असो, प्रत्येक गोष्टीसाठी ताण आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याजवळ ते खातं ठेवणं योग्य आहे का? आपण आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणायचे आणि सर्वात जास्त आत्महत्या कोणाच्या होतात? तर शेतकऱ्यांच्याच होतात. सरकारला नाही वाटत शेतकरी सुधारला पाहिजे. शेतकरी सुधारला, शेतकरी शिकल, शेतकरी शिकला की शेतकरी प्रश्न विचारत. यांना त्या लूपमध्ये अडकवायचं शेतकऱ्यांना. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमाथी गिड्डे आपलं सर्वांचं द प्रमाथी टॉक्स या पॉडकास्ट चॅनलवरती स्वागत करते. आज माझ्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत. प्रत्येक वेळेस ना माझ्याकडे एक अशी व्यक्ती येते जी नक्कीच काही ना काही पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांना सांगत असते. आजचा पॉडकास्ट हा खास युवकांसाठी आहे आणि एका युवाला आपल्या देशामध्ये काय हवंय आणि काय नकोय हे सांगून देण्यासाठी आज माझ्यासोबत ॲडव्होकेट सचिन राठोड इथे उपस्थित आहेत. नमस्कार सर, कसे आहात? बढिया, सुपर. खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आज आपण पॉडकास्टला आहोत आणि कॅज्युअली जर तुम्हाला विचारायचं गेलं तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही एका युवाला कसं बघताय? व्हेरी टफ क्वेश्चन. प्रथमतः थँक्यू, मला तुम्ही तुमच्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलं. आणि तुमचा जो पहिलाच म्हणजे प्रश्न आहे की युवाला कसं बघता, म्हणजे आपण जर विचार केला आपल्या म्हणजे भारताच्या इतिहासाचा, तर प्रत्येक इरामध्ये युवकांचा माइंडसेट वेगळ्या पद्धतीचा होता. बट राईट नाऊ आपण एका डिजिटल युगामध्ये राहतो आणि आपल्या युवकांची जी माइंडसेट आहे ती पण खूप वेगळ्या लेवलला गेलेली आहे. तर मला म्हणजे माझ्या नजरेतून जर आयडॉल, जर युवा जर असं मला जर सांगायचं जर झालं तर ही शुड बी, म्हणजे त्याच्यामध्ये ती क्युरिओसिटी असली पाहिजे प्रत्येक गोष्टीला जाणून घेण्याची. सध्या जर आपण म्हणजे आता विल गो इन टू द पॉलिटिकल पार्ट, तर सध्या जर आपण जर विचार केला तर युवकांना पॉलिटिक्स पासून दूरच राहायचं, त्यांना आवडतच नाही. परंतु तुम्हाला सांगतो, आपल्या देशाचा जो इतिहास आहे, आपल्या देशाला जे स्वतंत्र भेटलंय किंवा आपण त्याच्या अगोदरचा जर इतिहास बघितला तर या देशामध्ये, या धर्तीवरती जर कोणी रिव्होल्युशन आणलं असेल तर ते फक्त आणि फक्त युवकांनी आणलेलं आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ती क्युरिओसिटी किंवा तो जोश काही युवकांमध्ये दिसत नाही. परंतु यस, ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, अवेअरनेस वाढतीये आणि ही गोष्ट पण आपल्या देशामध्ये रुजू होईल दमादमाने. नक्कीच. आणि मला असं म्हणजे असं वाटतं की जर आपल्यासारखे युवा किंवा जे पण मुलं आहेत, टीनेजर्स, ओके, ज्यावेळेस ते बोलतात ना आणि एखादी व्यक्ती जी आहे जिला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, त्या दोघांमधला फरक जाणवून येतो. कारण आयडियाज, ओके, इम्प्लिमेंटेशन हे खूप फार देन, इट्स मोर देन लाईक नेक्स्ट लेवल आहे. की त्यांची जी थिंकिंग आहे ना ती आताच्या जनरेशनची जी आहे ती इट्स अ न्यू थिंकिंग, अ न्यू आयडिया, एक न्यू इम्प्लिमेंटेशन होत आहे. बिलकुल बिलकुल. माझं तर हे मानणं आहे की म्हणजे नॉलेज हे वयानुसार बिलकुलच आपण कन्सिडर नाही करायला पाहिजे. एखादा म्हणजे माझं वय आज किती जरी असलं आणि माझ्यापेक्षा जर कोणी जर 10 वर्षांनी लहान जरी मला एखादी गोष्ट सांगत असेल तर आय शुड अप्रिशिएट दॅट की बाबा ती गोष्ट जर त्याला माहिती आहे ती आणि ती मला माहित नाही तर आय डेफिनेटली नीड टू अप्रिशिएट दॅट पर्सन. सो ते जे गॅप दिसून येतो ना, तो जनरेशन वाईज गॅप आहे. आता आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा जर विचार केला, त्यांची जनरेशन वेगळी होती, त्यांचे जे
कन्झम्पन होतं, नॉलेज कन्झम्पन म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या त्या त्यांच्या वेगळ्या होत्या. आणि सध्याची जनरेशन आहे ती खूप प्रचंड वॉस्ट आहे. आपण आपल्या वेळेस जरी विचार केला तर मला तरी 12वीला गेल्यानंतर मोबाईल भेटला होता. आता मुलगा जन्मल्यापासून 2-3 वर्षामध्ये त्याच्याजवळ मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप सगळ्या गोष्टी येऊन जातो. तर तो त्याचा माइंडसेट आणि यांचा माइंडसेट डेफिनेटली त्याच्यामध्ये तफावत दिसून येणारच. येस तो आहे प्रकार. आता तुम्हाला काय वाटतं लाईक इन दिस मॉडर्न इरा पॉलिटिकली हे जे जेनझी आहे किंवा मग जे टीनेजर्स आहेत हे पॉलिटिकली अवेअर आहेत का, हे लाईक दे आर मॅन्युप्युलेटेड? काय वाटतं तुम्हाला? सी अगेन तुम्हाला जे सांगतोय ना, सध्याचं जे युग आहे डिजिटली सगळेजण कनेक्टेड आहेत. आता एखादी छोटीशी गोष्ट दिल्लीमध्ये जर घडली तर खालपर्यंत गावापर्यंत लगेच येऊन जाते. तर म्हणजे एखादी मिसइन्फॉर्मेशन जरी म्हणा किंवा एखादी चांगली गोष्ट जरी म्हणा ती खालपर्यंत पोहोचल्या जाते. परंतु सध्या म्हणजे प्रोपोगेंडा किंवा मिसइन्फॉर्मेशन, मिसकन्सेप्शन खालपर्यंत पोहोचवणं तेवढंच इझी पण झालेलं आहे. सो युवकांमध्ये तो अवेअरनेस असायला पाहिजे की म्हणजे आपल्याला ती म्हणजे समज असायला पाहिजे की बाबा ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे नाहीये. तर या गोष्टींना जर आपण म्हणजे बायफर्गेट करता जर आलं, आपल्याला सेपरेट जर करता आली की आपल्यासाठी कोणती चांगली आहे किंवा चांगली म्हणजे एखादा प्रोपोगेंडा कसा आहे ह्या जर कळायला लागल्या तर या गोष्टी चांगल्या आहेत. आणि आता जसं की इट्स ऑल डिजिटलाइज्ड, येस, तर तुम्हाला असं काय वाटतं की सोशल मीडिया लाईक हे एक स्ट्रेंथनिंगची गोष्ट झाली आहे का मग परत डिमोटिवेशनची गोष्ट झाली? दोन्ही पार्ट आहे त्याच्यामध्ये. मी काय म्हणतो, मी आता तुम्हाला एक उदाहरण देईल बघा. म्हणजे भरपूरदा एखादी मुवमेंट जर भारतामध्ये जर चालू जर झाली तर त्या मुवमेंटला म्हणजे त्याचे कॉज जरी चांगले असले ना तरी त्याला बदनाम करण्याचा खूप लवकर इमिडिएटली प्रयत्न केला जातो. आता आपण याच्यावरती जरी बोललो कॉक्रोच जनता पार्टी सारखी मुवमेंट आज आपल्या देशामध्ये एवढी मोठी झालेली आहे म्हणजे 4-5 दिवसामध्ये 20-22 मिलियन फॉलोअर म्हणजे जमा होणं म्हणजे जोक नाहीये. म्हणजे ते फॉलोअर्स त्याला कशामुळे झाले, कशामुळे की लोकांमध्ये एक फ्रस्ट्रेशन होतं, लोकांमध्ये कुठेतरी एक चीड होती प्रशासनाला घेऊन किंवा वेगवेगळ्या ज्या त्यांच्या गोष्टी असतील त्यांच्यासाठी तो प्लॅटफॉर्म आतापर्यंत अवेलेबल नव्हता. परंतु एका व्यक्तीने ते दाखवला आणि त्या गोष्टीकडे एवढे लोक एवढ्या फास्ट अट्रॅक्ट झाले, राईट. म्हणजे 20-22 मिलियन लोकांनी त्यांना फॉलो केलं. परंतु लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी काय म्हणण्यात येतं की बाबा यांचे जे फॉलोअर्स आहेत हे आहेत बांगलादेशी, हे आहेत पाकिस्तान, हे आहेत फेक फॉलोअर्स. म्हणजे सी बघा तुम्ही म्हणजे प्रोपोगंडा कसा पसरवला जातो. एखादी मुवमेंट आहे त्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे. आज युवकांमध्ये एवढी भरमसाठ फ्रस्ट्रेशन असताना जर तुम्ही वरून जर अशा मुवमेंटला जर तुम्ही बदनाम करताय म्हणजे लिटरली तुम्ही त्या लोकांना पाकिस्तानी म्हणताय, लिटरली त्या लोकांना बांगलादेशी म्हणताय, म्हणजे याच्यामध्ये त्या लोकांचा अपमान आहे ना. तर असं नाही व्हायला पाहिजे. गव्हर्नमेंटने पण सी व्हॉट डू यू थिंक, आता हे जे फॉलोअर्स आहेत, यू ऑल्सो नो की तुम्ही एवढं मोठं सोशल मीडिया हँडल करताय, इज इट पॉसिबल की विदिन 4-5 days एवढे लाख मिलियन्स ऑफ फॉलोअर्स? एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय की गव्हर्नमेंटने सिरियस घ्यायला पाहिजे गोष्टी आता, की म्हणजे एवढं फ्रस्ट्रेशन लोकांमध्ये आहे की जेणेकरून लोक फक्त वाट बघत होते की बाबा, कारण मी एका सर्कलमध्ये राहतो, माझ्या सर्कलमध्ये अनएज्युकेटेड लोक आहेत, एज्युकेटेड आहेत, गावाकडचे शहराकडचे आहेत. परंतु तुम्हाला सांगतो आपल्या याच्यामधला त्या अल्गोरिदमचा जरी आपण शेवटचा व्यक्ती जरी पकडला, गावातल्या व्यक्तीला सुद्धा आज कॉक्रोच जनता पार्टी माहिती आहे. कशामुळे पॉसिबल झालं? कुठे ना कुठेतरी लोकांमध्ये तो रोष होता, खालपर्यंत पोहोचला, लोकांना वाटत होतं एक प्लॅटफॉर्म असायला पाहिजे, तो लोकांना भेटला. दॅट्स इट. त्याच्यामुळे एवढं म्हणजे वॉस्ट गेन झालं, एवढं लवकर गेन झालेत ते फॉलोअर्स. आणि त्याची रिस्पेक्ट मला वाटतं सामान्य लोकांपेक्षा गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. कुठे ना कुठे काहीतरी चुकतंय तर त्याला कसं बरोबर करता येईल या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे, जेणेकरून हे जे प्रोपोगंडा राबवण्यात येतात आणि वेगवेगळे यांना म्हणजे ट्रोल करण्यात येतात हे नाही करायला पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं, मीन्स ऑन व्हॉट्सअप, ऑन इंस्टाग्राम किंवा सोशली ते ऍक्टिव्ह आहेत, बिकॉज द पर्सन हु हॅज फाउंडेड इट ते बसतात अमेरिकामध्ये, US मध्ये आहेत ते, ही इज स्टडिंग फ्रॉम बॉस्टन युनिव्हर्सिटी. तिथे बसून आपल्या युवकांना एक संदेश देणं आणि इथे समोर फेस टू फेस असतं, लाईक एक स्ट्रिंग आहे ह्याच्यामध्ये. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? अगेन मला तुम्हाला सांगायचं आता जी कॉक्रोच जनता पार्टी आपण याच्यावरती डिस्कशन करतोय, मला तुम्हाला सांगायचं प्रत्येकाला कॉक्रोच जनता पार्टी माहिती आहे, परंतु प्रत्येकाला अभिजित दिपके कोण आहे हे माहित नाहीये. जो फाउंडर आहे, जो US मध्ये राहतो, बॉस्टनला राहतो, त्याच्याशी लोकांना घेणं नाहीये. लोक का जॉईन होत आहेत? कारण ही एक मुवमेंट आहे. लोकांना वाटतं बाबा की या घाणीपेक्षा एक काहीतरी आपल्यासाठी कोणीतरी आलंय आणि त्याच्या माध्यमातून आपण आपला आवाज खालपर्यंत पोहोचू. तो फाउंडर कोण आहे, त्याची आयडिओलॉजी काय आहे, त्याचं व्हिजन काय आहे, हे लोकांना मुळातच मॅटर नाही करत.
लोकांना मॅटर करतं की बाबा प्लॅटफॉर्म आलाय ती क्युरियोसिटी लोकांमध्ये नवीन आलंय का काहीतरी, येस या सिस्टीमच्या विरोधात बोलू शकतो का मध्ये, येस त्याच्यासाठी लोक जॉईन होत आहेत, त्याच्यासाठी ही गोष्ट मॅटर करते. हे नाही मॅटर करत कोण त्याचा फाउंडर आहे किंवा Right. अभिजित दिगपे कुठे राहतो, मुळातच हे मॅटर नाही करत. अँड अगेन त्यांचा विजन काय असत, मीन सी आता त्यांच्या ऑनलाईन पेज वरतीच लिहिलेलं आहे लाईक 4 थिंग्स आर देअर. येस तुम्ही आळशी पाहिजे, ओके, यू शुड बी सोशली ऍक्टिव्ह मोर देन 10-11 hours, आणि तुम्ही कुठल्याही लाईक तुम्ही अनएम्प्लॉइड हवेत, म्हणजे हे त्यांची क्रायटेरियाज आहेत इफ यू वॉन्ट टू जॉईन दिस CJP. येस येस मला तुम्हाला सांगायचं बघा, आपल्या देशामध्ये ना काही काळापासून एक सटायर पद्धतीने विरोध करण्याची सिस्टीम बंद झाली होती. Okay. परंतु इट्स काइंड ऑफ अ सटायर. त्याने जे फाउंड केलं, त्याने जे स्टार्ट केलं, त्याचं सुद्धा स्टेटमेंट होते की हे ऍक्सिडेंटली झालेली गोष्ट आहे, Right. परंतु लोकांमध्ये जो रोष होता त्याच्यासाठी लोक अगेन त्याच्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. त्याचा मॅनिफेस्टो काय म्हणतोय हे मुळातच मॅटर नाही करत. मला डेफिनेटली मला असं वाटतं की ते इथून पुढे ते मॅच्युअर थिंग्स त्याच्यामध्ये ऍड करतील. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले क्रोनिकली ऑनलाईन असायला पाहिजे, यू शुड बी लिझी, यू शुड बी दिस अँड दॅट. परंतु येस डेफिनेटली गोष्टी ऍव्हरेज व्हायला वेळ लागतो, गोष्टी ऍव्हरेज होतील आणि त्यांचा मॅनिफेस्टो काय येईल, कसा येईल हे मुळात त्यांच्या हातामध्ये. पण मला डेफिनेटली वाटतं की याच्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन होईल. एक शॉर्ट मुद्दा जर आपल्याला ह्याच्यामध्येच ऍड करायचा तर त्यांचं म्हणणं आहे की इफ यू आर अनएम्प्लॉइड, ओके, आता अनएम्प्लॉइड काय तर ऑब्व्हियसली त्यांना कुठेच जॉब भेटत नाही, आणि जर तुम्हाला जॉब हवा आहे किंवा इफ यू वॉन्ट टू बी एम्प्लॉइड तर त्याचा मेन थिंग इट्स डिसिप्लिन, राईट. अँड अगेन इफ यू आर लेझी, मग तुम्ही कसे एम्प्लॉयमेंट भेटणार आहे तुम्हाला, तर तो एम्प्लॉयमेंट मेन थिंग त्यांनी सांगितलं की यू नीड टू बी लेझी, आणि मग तुम्हाला आय डेफिनेटली कसे अग्री विथ भेटणार? दॅट. आता आपल्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंटचा रेशो एवढा वाढलेला आहे, कारण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कोणाची चूक आहे. आपण चला ते ठीक आहे, ती सटायरची गोष्ट आहे, त्याच्यावरती जास्त चर्चा करण्यापेक्षा आपण अनएम्प्लॉयड म्हणजे जो आपला सिरियस इश्यू आहे, आज आपल्या देशाची जर एज्युकेशन सिस्टीम बघितली आपण, तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये स्किल एज्युकेशन मुळातच शिकवलं जात नाही. तुम्हाला थेरॉटिकल पार्ट खूप चांगल्या प्रकारे Right. शिकवला जातो 10वी 12वी ग्रॅज्युएशन मध्ये, परंतु प्रॅक्टिकल पोर्शन आपल्या एज्युकेशन मध्ये खूप कमी. म्हणून मला सांगा, एखादा जर BSc ग्रॅज्युएट बाहेर निघतो, त्याला नोकरी शोधल्याशिवाय पर्याय आहे का? नाही. अनएम्प्लॉयमेंटचे आपण वेगवेगळे उदाहरणं आहेत. अनएम्प्लॉयमेंटच्या जर वेगवेगळ्या व्याख्या जर काढल्या तुम्ही, नोकरी नसणं अनएम्प्लॉयमेंट आहे, व्यवसाय नसणं अनएम्प्लॉयमेंट आहे, कोणतं काम नसणं अनएम्प्लॉयमेंट आहे, राईट. परंतु नोकरी आता गव्हर्नमेंट जवळ पण वी टोटली अंडरस्टँड त्यांच्याजवळ पण लिमिटेशन्स आहेत गव्हर्नमेंट जॉबसाठी पण. प्रायव्हेटमध्ये पण अगेन लिमिटेशन्स आहेत आणि Right. स्किल मॅटर करते. आणि तुम्ही जर एखाद्या बिझनेसमध्ये जर गेला तर तुम्हाला स्किल मॅटर करते. Obviously. तर हे काम कोणाचं असायला पाहिजे? हे काम गव्हर्नमेंटचं असायला पाहिजे, आपल्या एज्युकेशन सिस्टीमचं असायला पाहिजे, की बाबा आपल्या सिस्टीममध्ये जो येतोय एक व्यक्ती, बरोबर. एक विद्यार्थी जर आपल्या सिस्टीममध्ये येतोय, पहिलीपासून जर विचार केला आपण, त्याला ग्रॅज्युएशन होईपर्यंत 15-20 वर्ष त्याचे जातात त्याच्यामध्ये. 15-20 वर्षानंतर जेव्हा तो त्या सिस्टीम मधनं बाहेर निघतोय, त्याच्यासाठी आउटकम काय त्याच्याजवळ? काहीच नाहीये. त्याच्याजवळ भरमसाठ ज्ञान असेल, प्रॅक्टिकल पार्ट आहे का त्याच्याजवळ कोणतं? एखादी काहीच स्किल डेव्हलप होते का? चायना काय करताय आज? आपल्याला Right. आजूबाजू देशांना बघावं लागेल. चायनामध्ये स्किलवरती पहिलीपासून दुसरीपासून त्यांच्यावरती ते काम करतात. त्याच्यामुळे तिथे आपल्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन होतं काही काळापूर्वी, परंतु आज देशातला जगातला सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारा जर देश असेल तो चायना आहे. छोटीची छोटी गोष्ट तिथे मॅन्युफॅक्चर होती. कशामुळे? त्या लोकांनी ते स्किल एज्युकेशन डेव्हलप केलं. Right. तिथे कुठेतरी आपण चुकतोय आपल्या देशामध्ये. मग ह्या गोष्टी जर सुधारल्या तर या गोष्टींचे हे सोल्युशन्स आहेत. तर हे गव्हर्नमेंटने सिरियस घ्यायला पाहिजे या गोष्टींकडे. आणि जसं की तुम्ही म्हणलात की प्रॅक्टिकल इज मोर इम्पॉर्टंट, लाईक आय एम एन इंजिनियर, आणि सगळे जेवढे पण इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतात ऑर एनी ग्रॅज्युएट स्टुडंट्स, ओके, त्यांचा एक लास्ट सेमिस्टरला एक प्रोजेक्ट असतो, आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक, मुलं जे आहेत, मुलं मुली, ते प्रोजेक्ट ऍज इट इज उचलून आणून फक्त नेम रिप्लेस करतात. बिलकुल. सो दिस इज नॉट गोइंग टू वर्क. बी जेन्युइन इथे असेल. मला तुम्ही सांगा की ते वर्क ऍक्सेप्ट करणाऱ्या शिक्षकांना पण गरज होती का की तुम्ही हे खरंच प्रॅक्टिकली करायला पाहिजे म्हणून? ती इकोसिस्टमच तशी डेव्हलप झालेली आहे. तुम्ही कुठून पण उचलून आणा, तुमचं नाव असलं पाहिजे. स्टेप्स फॉलो करतात एक्झॅक्टली. मी ऍग्रिकल्चर स्टुडंट आहे. माझं 4 वर्ष मी ऍग्रिकल्चर मध्ये घातले. परंतु मला सांगा, मी ऍग्रिकल्चर मधून माझं शिक्षण झाल्यानंतर मी जर शेतीमध्ये काही करू शकत नसेल, त्या 4 वर्षाच्या शिक्षणाचा फायदा काय? एक्झॅक्टली. मग तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी स्लेव्हरी मध्ये तुम्हाला निर्माण करायची का? याच्यासाठी करताय का तुम्ही? हे नाही व्हायला पाहिजे. ऍग्रिकल्चर तुम्ही शिकताय ना, तर तुम्हाला प्रॅक्टिकली म्हणजे तुम्हाला एखाद्या शेतकऱ्यापेक्षाही जास्त ऍग्रिकल्चर बद्दल कळलं पाहिजे. ते मुळात उलट आहे. तुम्ही एक शेतकरी तुमच्या अख्ख्या कॉलेज समोर जरी उभा टाकला त्याची बरोबरी करू शकत नाही. नक्कीच. इंजिनिअरिंग मध्ये पण सेम आहे, तुम्ही सिव्हिल मध्ये पण सेम आहे, सगळ्या गोष्टींमध्ये सेम झालेलं आहे.
स्किलकडे आपण जास्त लक्ष देत नाही. पॉलिटिक्समध्ये व्हॉट डू यू थिंक, आयडियोलॉजी की मनी पॉवर, लाईक व्हॉट इज मोर इन टू दिस नाव? करंटली तुम्हाला सांगतो, आयडियोलॉजीचा जर विचार केला ना आपण लार्ज लेवलवरती, बरं का, लार्ज लेवलवरती आयडियोलॉजी मॅटर करत असते तुम्हाला, परंतु आपण जर त्याला जर सिंक्रोनाइज करत गेलो ना तर तिथं पैसाच मॅटर करतो. आज आपल्या देशामध्ये एक सुद्धा निवडणूक पैशाच्या व्यतिरिक्त होत नाही. हे कटू सत्य आहे. म्हणजे तुम्ही बीजेपीचे असा, तुम्ही काँग्रेसचे असा, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असू द्या, तुम्ही कितीही इमानदार जरी असले तर पैशाशिवाय तुमची एकही निवडणूक होत नाही. तुम्हाला तिकीट जरी घ्यायचं तर पैसे द्यावं लागतं, तुम्हाला मतदान घ्यायचं तर पैसे लोकांना द्यावं लागतात, आणि खाली लोकांना पण सवय झालेली. मग आता काय झालंय, आता खूप वेगळ्या पद्धतीने लोकांनी पैसे वाटायला चालू केलेले आहे. आता वेगवेगळ्या स्टेटमध्ये बघतोय आपण फ्री बीज म्हणजे एक वेगळा प्रकार, ज्या गोष्टीवरती बीजेपीने सुरुवातीला विरोध केला होता. म्हणजे नरेंद्र मोदीजी आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांची स्टेटमेंट होती की रेवडी कल्चर नाही असायला पाहिजे. दिल्लीमध्ये जेव्हा ते केजरीवाल यांनी स्कीम अनाऊन्स केली होती की बाबा तुम्हाला हे फ्री देऊ, हे फ्री देऊ, तेव्हा ओपन क्रिटिसाइज करणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही ओपनली क्रिटिसाइज केलं. नाव तुम्ही वेस्ट बेंगॉलमध्ये काय केलं, तेच केलं तुम्ही तेच केलं ना. अगेन अनएम्प्लॉइड युवकांना तुम्हाला पैसे द्यायचे, तुम्हाला महिलांना पैसे द्यायचे, परंतु तुम्हाला इकॉनॉमी स्ट्रॉंग नाही करायची. तुम्हाला इकॉनॉमी कसं तुम्हाला सस्टेन करता येईल किंवा व्हायबल करता येईल किंवा कशी ग्रो करता येईल त्याच्याकडे मुळातच लक्ष नाही आहे आपल्या देशामध्ये. आज इकॉनॉमिकली आपण जर विचार केला तर एवढे बॅकवर्ड होत चाललेलो आहे. स्टील आपण काय करतो, युवकांना पैसे द्यायचे, अनएम्प्लॉइड युवकांना पैसे द्यायचे. यांचा मोटो काय आहे की यांनी 4-5 हजार रुपये घ्या, शांत राहा आणि मतदान करा. याच्या पलीकडे यांचा मोटोच राहिलेला नाहीये की बाबा शिक्षणामध्ये आपण काहीतरी करूया, याच्यामध्ये काहीतरी करूया. रिफॉर्म्स नाही करायचे यांना फक्त आणि फक्त पैसा देऊन इक्वॅलिटीवरती ठेवायचे. पण तुम्हाला असं नाही वाटत का की दिस इज नॉट, आत्ताच घडत नाहीये त्या गोष्टी, ह्या वर्षानुवर्ष ह्याच गोष्टी चालू आहेत? मी जनरलाइज पॉलिटिक्स बद्दल बोलतोय. आणि आता पैसे देतात, ह्याच्या आधी लोक साखर वाट, झालेलं आहे. मोहरे वाट, झालेलं आहे. म्हणजे काही वाटप केलेलं आहे लोकांनी एका मतासाठी. एक्झॅक्टली. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लोकशाही आपल्याला दिली, त्यांची डेफिनेशन हीच होती का, त्यांची व्याख्या हीच होती का? नव्हती ना. मग लोकशाहीला खराब करण्याचं काम कुठंतरी इथं चालू आहे. तुम्हाला सांगा, माझ्या दृष्टिकोनातून नेतृत्व जन्माला येत नसतं, नेतृत्व घडत असतं. एखाद्या आमदाराच्या घरी आलं किंवा मंत्र्याच्या घरी जन्माला आलं म्हणजे तो नेता असतो अशातला भाग नाही. तो सामान्य घरातला व्यक्ती पण नेता बनू शकतो, त्याच्यामध्ये जर ती त्याने स्किल डेव्हलप केली किंवा त्याच्यामध्ये ती जर कुवत असेल तर. आज मला सांगा, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये भरपूर लोक स्ट्रगल करतायत, समाजासाठी जेन्युइन एफर्ट्स घेतात, परंतु त्या लोकांना प्लॅटफॉर्म भेटत नाही राजकीय. कोण येतं निवडून, ज्याच्याजवळ भरमसाठ पैसा आहे, ज्याचं बॅकग्राऊंड आहे. मग हे जे आहे ना, हे कुठेतरी इथं डिस्क्रिमिनेशन होतं बघा. सर्वसामान्य युवाला म्हणजे मला खरंच असं वाटतं की एक प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे नाही, आणि कुठेतरी पैसा मॅटर करतो. दिस इज द ट्रुथ. म्हणजे ह्याच्याशिवाय काहीच चालू शकत नाही. बट स्टील जर तुमच्याकडे वोकल आहे, इफ यू कॅन स्पीक इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी, तर आय थिंक गव्हर्नमेंटनी अशा लोकांना सुद्धा प्राधान्य देणं खूप महत्वाचं आहे. कारण एखाद्याकडे खूप पैसा आहे आणि तो काहीच बोलू शकत नाही, बट पीपल लाईक यू, म्हणजे तुम्ही खाऊ शकता अशा लोकांना इनडिरेक्टली. पण त्यांना नको ना त्या गोष्टी. त्यांना कोण पाहिजे असतं, कोणत्या पक्षाचा जरी विचार केला त्यांना कोण पाहिजे असतो, त्यांना डोकं लावणारे लोकच नकोय. त्यांना फक्त मान खाली घालून हो म्हणणारे लोक पाहिजे. ही सत्यता आहे आपल्या पॉलिटिक्समध्ये. कोणी जरी आलं तर ह्याच गोष्टी फॉलो करणार ते लोक. तर हे जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत युवकांना पण प्लॅटफॉर्म भेटणार नाही. आणि म्हणजे मेन कन्सर्न काय याच्यामध्ये, जर आपण मेन कॉम्पोनंट जर बघितलं याचं, तर जनता आहे. शेवटी जनतेने जर अवेअरनेस जर स्वतःमध्ये क्रिएट केली आणि जर गोष्टी समजून घेतल्या. आज तुम्ही पैसे घेता, प्रत्येक जण पैसा घेतो, परंतु ते पैसा घेतल्यानंतर त्या मताची किंमत काय राहते त्याच्यानंतर. उद्या तुमच्या घरासमोरची नाली निघत नाही, 4-4 महिने नाली निघत नाही, तुम्ही कोणाला जाऊन बोलू शकता मला सांगा? तुमच्याजवळ तो अधिकारच नाहीये ना, कारण तुम्ही ऑलरेडी तुम्ही ते सेल केलंय, तुम्ही तो मार्केटमध्ये विकलाय तुमचं मतदान. आणि समोरचा व्यक्ती पण एवढी मोठी हेवी इन्व्हेस्टमेंट करून येतोय, तुमच्या नाल्या काढणार की तो त्याचा पैसा काढणार. या गोष्टीचा जर बेसिक जर विचार केला, आज एका व्यक्तीला आपण 1000 रुपये समजूया, 1000 रुपये भेटतात समजा तुम्ही मतदानाचे. जर सपोज त्या नालीतून निघणाऱ्या मच्छराने त्याला जर चावलं आणि त्याला जर लेट सपोज डेंग्यू जर झाला, डेंग्यूची ट्रीटमेंट लाखोमध्ये जाते. नंतर कोणाकडे बघायचं? मग त्या 1000 रुपयाकडे बघायचं की हे जे तुम्ही लाख रुपये घालताय. गव्हर्नमेंट हॉस्पिटलची आपल्याला सिच्युएशन माहिती आहे. सरकारी दवाखाने फक्त आणि फक्त रेफर करायला महाराष्ट्रामध्ये. तालुक्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही असं बोर्ड जरी कापलं ना, ते जरी घेऊन गेलं ना, त्याला ते पट्टी करताना लगे म्हणतं की परभणीला पळा किंवा तुम्ही जिल्ह्याला पळा, जिल्हा रुग्णालयात पळा. ही अवस्था आज प्रत्येक सरकारी दवाखान्यांची झालेली. मग तुम्हाला जावं लागतं कुठं? प्रायव्हेट हॉस्पिटलवाले कसा तुमचं शोषण करतात हे तुम्हाला माहिती आहे.
त्यांचे बिल कसे असतात, मग ते 1000 रुपयामुळे तुमचं किती मोठं नुकसान होतं इन फ्युचर, तुम्ही जनता त्याचा विचार करत नाही. आणि जनता जर सुधारली ना, रिफॉर्म्स येतातच, 100% येतात. नक्की. इथे लॅक ऑफ एज्युकेशन आहे. बिलकुल. अगेन आय कम ऑन अ पॉइंट की तुम्हाला असं वाटतंय का की एज्युकेटेड पीपल जे आहेत, लोक जे आहेत, ते राजकारणापासून पळ काढतात? बिलकुल. म्हणजे माझा जो दृष्टिकोन आहे ना, आपल्या देशामध्ये म्हणजे जे लिटरसी आहे ना, पॉलिटिकल लिटरसी खूप कमी आहे. आणि जे लोक बोलतात ना, की मला राजकारणामध्ये आवड नाहीये किंवा मला राजकारणावरती बोलायचं नाहीये, मला तर वाटतं खरे आतंकवादी ते आहेत, देशविरोधी लोक आहेत ते. त्या लोकांमुळे आज या घटना घडतात, माहितीये तुम्हाला. प्रत्येकामध्ये ती पॉलिटिकल लिटरसी असायला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट कनेक्टेड आहे. प्रत्येक गोष्ट, इच अँड एव्हरीथिंग इज कनेक्टेड विथ द पॉलिटिक्स. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जॉब करताय, त्याच्या पॉलिसी कोण ठरवतं? गव्हर्नमेंट मध्ये बसलेले लोक. तुम्ही उद्या व्यवसाय टाकताय, एखादा जर बिझनेस तुम्ही टाकताय, कोणत्या प्रकारचा बिझनेस जरी टाकला ना, त्याच्या ज्या पॉलिसीज आहेत कोण बनवतं? वरती गव्हर्नमेंट. प्रत्येक गोष्टीला कनेक्टेड आहे पॉलिटिक्स. परंतु ते लोकांना ते नकोय. लोकांना बोलायचं नाही, नंतर मग ओरडायचं की गव्हर्नमेंट काय करते. यू शुड बी पॉलिटिकली अवेअर अँड एज्युकेटेड. आताचे जे प्रोटेस्ट वगैरे होतात, लोक खूप खूप मोठ्या संख्येने आंदोलन करतात आणि ते आंदोलन एवढ्या टोकाला जातात ना की आता असं वाटतं आता तर निर्णय होईल, आता तरी गोष्टी होतील, पण ते नाहीत होत. गव्हर्नमेंट युज टू झालाय अशा गोष्टींना. गव्हर्नमेंट जवळ तुम्हाला सांगतो सेट पॅटर्न आहे. गव्हर्नमेंटला माहित असतं, आज जरी ही कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली, वरती बसलेल्या लोकांना माहित आहे एक 8 दिवसानंतर काय होणार, 15 दिवसानंतर काय होणार. ते जरी नाही झालं तर त्यांच्याजवळ ते फॉर्म्युलेज आहेत, ते इम्प्लिमेंट करतात. मग हे आंदोलन कसं तोडायचं, कसं बदनाम करायचं. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, हे पाकिस्तानी आहेत, यांचे फॉलोअर्स बांगलादेशी आहेत. परंतु स्टॅटिक्स मध्ये जेव्हा आपण बघितलं ना, त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या फॉलोअर्स मध्ये पण 94% लोक इंडियाचे आहेत फॉलोअर्स त्याचे. आणि बाकी जे आहेत ते वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, कारण वेगवेगळ्या देशामध्ये आपले लोक राहतात, इंडियन राहतात. परंतु कसं बदनाम करण्यात येतं, सेम एखादं आंदोलन जर मोठं जर झालं, त्याला बदनाम करणार किंवा त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न करणार, आणि मग ऍट द एंड त्यांना जे रिझल्ट हवा असतो तेच रिझल्ट त्यांना भेटतो. पण तुम्हाला असं नाही वाटत का मग प्रोटेस्ट करून उपयोग काय? रस्त्यावर उतरून काय उपयोग आहे? जेन्युइनिटी असायला पाहिजे त्या व्यक्तींमध्ये जे प्रोटेस्ट मध्ये उतरतायत, आणि त्यांच्याजवळ ती मोटो असला पाहिजे, तो कॉज असला पाहिजे. जोपर्यंत तुमच्याजवळ तो जेन्युइन कॉज नाही ना, तोपर्यंत एखादा प्रोटेस्ट पण सक्सेसफुल होत नाही. मग ते लोक मॅनेज होत नाहीत? हा, एक्झॅक्टली, मॅनेज होत नाहीत. मॅनेज झाले की तुमचं ते आंदोलन संपून जातं. तेच होतं बऱ्याचदा. राईट. आपण अजून एक मुद्दा आहे की आपल्या इथे एखादी व्यक्ती आवाज उठवायला गेली तर त्याला ओढणारे आपलेच लोक असतात. बिलकुल बिलकुल. तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती जर बोलत असेल त्याच्यासाठी पण त्यांच्याजवळ फॉर्म्युले आहेत बरं का. गव्हर्नमेंट जवळ, कोणती पण गव्हर्नमेंट, म्हणजे मी बीजेपी बद्दलच बोलत नाहीये, कोणत्याच गव्हर्नमेंटला हे लोक नको असतात, ऍक्टिव्हिस्ट नको असतात. मग त्याच्यासाठी काय करतात ते, साम दाम दंड भेद प्रत्येक फॉर्म्युले त्याच्यावरती अप्लाय करतात. मग तो कोणत्या कॅटेगरीमध्ये तुटतो ते वाट बघत असतात. मग त्याच्या जवळचे लोक तोडणार किंवा त्याला पैशाचा आमिष दाखवणार. तेही जर नाही झालं तर त्याला बदनाम करणार. म्हणजे या गोष्टी अप्लाय करून एखाद्या व्यक्तीला कसं संपवायचं, हे याचे फॉर्म्युले आहेत मार्केटमध्ये आणि ते लोक इम्प्लिमेंट करतात. काही लोक या फॉर्म्युलेच्या पलीकडे पण जाऊन टिकतात, मग ते शेवटी तुम्हाला दिसतात. तुमच्या दृष्टिकोनाने व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय नॅशनलिझम? नॅशनलिझम माझ्या दृष्टिकोनातनं बघा, प्रत्येकाची जी देशभक्ती असते ना, प्रत्येकाची देशभक्ती, पहिले तर तुमच्यावरती जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध बोलणं, तुमच्या बाजूला जरी कुठे अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी आवाज उचलणं. तुम्ही जर रस्त्याने चालत असाल तर त्या झेब्रा क्रॉसिंगवरनं चालणं. तुम्ही जर रस्त्यामध्ये जर कचरा फेकत असाल तर ते कचरा फक्त इज्जतीमध्ये डस्टबिन मध्ये टाकणं. तुम्ही रस्त्यावरती न थुकणं सुद्धा ही एक देशभक्ती आहे. आणि तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये चुकीचं जर काही होत असेल, त्याच्यावरती जर प्रश्न विचारत असाल, तरी तुम्ही देशभक्त आहात. या वेगवेगळ्या काहींच्या म्हणजे देशभक्ती माझ्या दृष्टिकोनात मला खूप, याला आपण खूप छोट्या लेवलवरती नेऊन बोलू शकतो याच्यासाठी. परंतु म्हणजे असं नाही की देशासाठी जीव देणं किंवा देशासाठी लढणं किंवा सीमेवरती जाऊनच लढणं हीच देशभक्ती आहे. नाही, तुम्ही तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या घरासमोर तुम्ही कसं वागता, तुम्ही ते कचरा नालीमध्ये ढकलत नाही ना, ती सुद्धा तुमची देशभक्ती आहे. तुम्ही कचरा गाडी जर आली तुमच्याजवळ, ते कचरा त्याच्यात टाकताय, ती तुमची देशभक्ती आहे. सो आपण स्मॉल लेवलवरती नेलं तर ह्या माझ्या व्याख्या आहेत त्याच्या. आपलं जे भारताची इकॉनॉमी आहे, ओके, सो आपण तिथे जाऊन तर वर्क डेफिनेटली नाही करू शकत आहे. बट जर आपली एज्युकेशन सिस्टम जर आपण बदलली तर डू यू थिंक की तो जो रेशो आहे, जे काही सिस्टीम रॉंग होती आता,
तर वी कॅन फिक्स इट समहाऊ बाय चेंजिंग आवर एज्युकेशन सिस्टम. डेफिनेटली याच्यासाठी काय करावं लागतं माहितीये का, याच्यासाठी अकाउंटेबिलिटी तुम्हाला सेट करावी लागत असते. आज नीटचा पेपर फुटलाय, याची अकाउंटेबिलिटी कोणाकडे आहे? कोण याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तुम्ही खालचे प्यादे पकडताय, त्यांना अटक करताय, सीबीआय अटक करताय, सगळे लोक खाली, गोंधळ झालाय. परंतु हु इज अकाउंटेबल फॉर दिस? एज्युकेशन मिनिस्टर रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे होतं. त्यांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे होती की ही बाबा ही माझ्या काळामध्ये होतंय आणि ही त्यांची अकाउंटेबिलिटी आहे. ही शुड रिझाईन. व्हाय इज नॉट रिझायनिंग? प्रॉब्लेम काय? मी त्यांची जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांची जर हिस्ट्री काढली, एज्युकेशन आपल्या देशामध्ये एवढा इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, एवढा इम्पॉर्टंट की म्हणजे आपल्या देशाचं भविष्य त्याच्यावरती, कोणत्याही देशाचं भविष्य त्याच्यावरती डिपेंड असतं. त्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी काय? त्याच्याजवळ मागच्या वेळेस त्याच्याजवळ कोणते पोर्टफोलिओ होते? फ्युल होतं त्याच्याजवळ, वेगवेगळे पोर्टफोलिओ होते. एज्युकेशनमध्ये त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? ते आल्यापासून झालं काय? त्यांनी कोणत्या पॉलिसीज चेंज केल्या? नथिंग. तरी पेपर फुटतो आणि अजूनही लोकांना हे नाही वाटत की तो रिस्पॉन्सिबल आहे. मी डेफिनेटली त्यांचा राजीनामा त्यांनी द्यायलाच पाहिजे, कारण ही त्यांच्या टर्म मध्ये गोष्ट होतीये. 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं, म्हणजे ही छोटी गोष्ट आहे का? बियॉन्ड पॉलिटिक्स जाऊन जर विचार केला आपण, मी सपोज आता एखादा बघणारा जर असेल, बीजेपीचा भक्त असेल, तो मला याच्यावरती ट्रोल करेल किंवा कमेंट करेल वेगळी, परंतु तुम्ही विचार करा ना, 22 लाख विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासोबत जर असं होतंय आणि स्टील तो व्यक्ती अकाउंटेबल नाहीये, याचा अर्थ काय? म्हणजे पॉलिटिक्सला तुम्हाला जर सर्वस्व बनवून घ्यायचं तर मग याने देश बर्बादच होत असतो. नीटचा जो पेपर आता फुटलेला आहे, एका पार्ट्यात ही गोष्ट आहे की नीटचा पेपर फुटलाय, बट व्हॉट अबाउट द स्टुडंट्स ज्यांनी एवढ्या वर्ष अभ्यास केले? मी आता बघते 8वी-9वी पासून मुलं तयारी करतात नीटच्या एक्झामची. डू नो दॅट? बिलकुल. आणि दिवस रात्र त्याचा अभ्यास करून, आणि त्यांच्या आई वडिलांच्या अपेक्षा तर की किती अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रत्येकालाच सीट हवी आहे मेडिकलमध्ये. अँड वन्स ऑल दिस थिंग्स हॅपन्स, पूर्ण त्यांचं मेंटॅलिटी खराब होऊन गेलेली आहे सध्या. ते एका ते विद्यार्थ्याच नाही, त्याचं पूर्ण फॅमिली कनेक्टेड असतं. कुटुंब. म्हणजे मला माहितीये, मी 12वीला जेव्हा होतो ना, तर माझ्या आई वडिलांचं कंटिन्यू लक्ष असायचं की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, इथे घालायला पाहिजे, कारण ती पूर्ण फॅमिली ती कनेक्टेड असते त्या गोष्टीला. आणि जेव्हा अशी गोष्ट होते तर पूर्ण सगळं ती फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते, राईट? कितीतरी आता त्याच्यानंतर सुसाईड झाल्या, या गोष्टी होत आहेत. आणि तुम्हाला इट इज नॉट अबाउट ओनली नीट तर आपल्याला कळलंय म्हणून झालंय. तुम्हाला कळलं की पेपर फुटलाय, हे बाहेर आला, त्याच्यामुळे आपल्याला याचा एवढा गोंधळ निर्माण झालेला आहे. तुम्हाला सांगतो, कितीतरी असे पेपर आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसचे पेपर आहेत, ते फुटतात. नोकऱ्या मॅनेज केल्या जातात. तुम्हाला तलाठी 22-23 लाखामध्ये तलाठी बनवलं जातं, ग्रामसेवक बनवलं जातं, ओपनली विकल्या जातात नोकऱ्या, बॅकडेटेड नोकऱ्या लावल्या जातात तुम्हाला. याच्यावरती तर बोलतच नाही ना कोणी. तुम्हाला सांगतो, चला ठीक आहे, 12वीला तो विद्यार्थी अभ्यास करतो रात्रंदिवस, त्याच्यानंतर जरा ग्रॅज्युएशनला जातो, ग्रॅज्युएशन होऊन जेव्हा कॉम्पिटेटिव्ह मध्ये येतो एखादा व्यक्ती, कॉम्पिटेटिव्ह मध्ये आल्यानंतर तर त्याची पूर्ण फॅमिलीच्या, त्याच्या पूर्ण परिवाराच्या अपेक्षा त्याच्याकडनं असतात. येणारी पोरगी पण त्याच्याकडे बघत असते की बाबा हा काहीतरी करेल तेव्हा आमचं काहीतरी होईल. परंतु जर त्यांच्या तोंडातला घास ओढून जर कोणाला दिला जातो 22-23 लाखाच्या आमिषापोटी, आणि या गोष्टी राजरोस होतात, याच्यामध्ये रिफॉर्म्स होणं किती गरजेचं आहे, याला सिरियस घेणं किती गरजेचं आहे. परंतु नाही, आपण या गोष्टींना सिरियस घेत नाही. आपण जातीमध्ये, धर्मामध्ये, जाती धर्म मानायला पाहिजे, धर्माचा अभिमान असायला पाहिजे, जातीचा अभिमान असायला पाहिजे, परंतु राजकारणापासून ह्या गोष्टी दूर असायला पाहिजे. राजकारण मुळातच जातीसाठी नाही बनलेलं किंवा धर्मासाठी नाही बनवलेलं, पण आज त्याच्यावरच राजकारण होत आहे, त्याच्यावरच आयडिओलॉजी सेट होत आहेत. ह्या मुळात नाही व्हायला पाहिजे. याच्यामुळे देशाचं नुकसान होतंय, याच्यामुळे त्या 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, याच्यामुळे त्या एमपीएससी युपीएससी मध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. हे कोण बोलल? हे बोलायला गेलं की मग तुम्ही तुम्ही आतंकवादी किंवा ते हे काय नवीन टर्म आलेले त्यासाठी, ते हे म्हणतात अँटी ऍक्टिव्हिस्ट, या समथिंग लाईक दॅट, तसं बोलायला लागतात तुम्ही, देशद्रोही म्हणायला लागतात तुम्हाला. तर या गोष्टी व्हायला लागतात. तर हे कुठेतरी लार्ज लेवलवरती चेंज होणं, बदल होणं खूप गरजेचं. आणि हे कधी होईल? जेव्हा युवकांमध्ये ती चेतना जागेल, सामान्य वोटरमध्ये ती चेतना जागेल, आणि ते व्हायला पाहिजे असं तरी मला वाटतं, आणि ते होईल असं म्हणजे अपेक्षा आहे मला. चेंज. वुमेन्स सेफ्टी एक खूप मोठा टॉपिक आहे, सगळे बोलतात त्याच्यावरती, पण आय डोंट थिंक काहीच इम्प्लिमेंट नाही होत. नसरापूरचं जर तुम्ही प्रकरण बघितलं, आज एवढ्या छोट्याशा चिमुरडीवरती एवढी मोठी गोष्ट झाली, सगळे उठले, व्हिडिओज पूर्ण सोशल मीडिया जाम करून टाकलं होतं. व्हॉट इज द एंड रिझल्ट? रस्ते पण जाम झाले होते, परंतु कन्क्लुजन निघणार नाही.
तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती आहे का, आपल्या देशामध्ये लॉ अँड ऑर्डर आणि ज्युडिशरी एक वेगळ्या फोरम मध्ये काम करते. आपण किती जरी विचार केला ना, आता नरसापूर सारखं जे प्रकरण झालं, आय विल गो विथ द मेंटॅलिटी, म्हणजे जी लोकांची मेंटॅलिटी, मानसिकता आहे की लोक भरपूरदा असं मुलींना ब्लेम करतात की म्हणजे एखादं जर अशी घटना घडते, मुलींवरती जर अत्याचार होत होतं, आपण महिलेला पहिले ब्लेम करतो की तिने कपडे घातले असतील वेगळे, किंवा तिने काहीतरी असं हे करण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु त्या 4 वर्षाच्या मुलीची काय चूक होते त्याच्यामध्ये? इट इज ही टोटली कनेक्टेड आहे. तुम्ही मानसिकतेने किती तुम्ही घाणेरडे आहात, म्हणजे तुमची मानसिकता किती नीच आहे याच्यावरती ते डिपेंड करतं. याच्यामध्ये मुलींना ब्लेम करून मुळातच चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट जर झाली आपण की बाबा आता काही लोक म्हणतात की याच्यामध्ये सरकारची काय चूक आहे. तुम्हाला सांगतो सरकारने काय करायला पाहिजे. चला ठीक आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा पार्ट आपण जर महाराष्ट्रासाठी जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये मला सांगा, पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी कोयत्याने हल्ला झाला एका व्यक्तीवरती, फेमस व्हिडिओ होते, कुठे कोणत्या तरी ब्रिजवरती झाला. म्हणजे कायदा सुव्यवस्थेची, कायद्याची भीती लोकांमध्ये राहिलेलीच नाहीये. का होतंय हे? एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर एक्झाम्पल सेट करणारी शिक्षा जर दिली एक सेट टाइम पिरियड मध्ये, तुम्ही मला सांगा रेप केसेसच्या नंतर फास्ट ट्रॅक कोर्ट बनवले जातात. किती विक्टिमला न्याय भेटलाय त्याच्यामध्ये, किती लोकांना न्याय भेटलाय, किती लोकांना शिक्षा झाली आहे त्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये? होत नाही. फक्त लोकांचा रोष कमी करायचा. हे कशामुळे होतं माहितीये का तुम्हाला? अगेन आय विल गो विथ द अकाउंटेबिलिटी. आपल्या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. गृहमंत्री खातं, व्हॉट आय बिलीव्ह, गृहमंत्री खातं इंडिपेंडंट असायला पाहिजे. त्याची अकाउंटेबिलिटी त्या व्यक्तीकडे असायला पाहिजे. एका मुख्यमंत्र्याजवळ महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रचंड ताण आहे, प्रचंड इकॉनॉमिकली असो, प्रत्येक गोष्टीसाठी ताण आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याजवळ ते खातं ठेवणं योग्य आहे का? त्याच्यासाठी एक सेपरेट व्यक्ती असायला पाहिजे, त्याच्यासाठी एक मिनिस्टर असला पाहिजे आणि तो अकाउंटेबल असला पाहिजे. आज पोलिसांची जरी अवस्था बघितली आपण तर 12-12 तास त्यांची ड्युटी असते. त्यांच्यामध्ये पण तुम्ही जर विचार केला, एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही बोलायचा प्रयत्न केला, ते वेगळ्या फ्रस्ट्रेशन मध्ये तुम्हाला बोलतात. तुम्हाला चांगली ट्रीटमेंट भेटत नाही तिथे, त्यांचं फ्रस्ट्रेशन वेगळं आहे तिथे. त्याचं कारण आहे ना त्यांचे ड्युटीजचं टायमिंग. एक्झॅक्टली. सरकारजवळ पैसा नाहीये का हायरिंग होत नाहीये? का पोलिसांमध्ये रिफॉर्म होत नाही? पोलीस रिफॉर्म होणं गरजेचं नाही वाटत का तुम्हाला? आज एवढ्या वर्षापासून आपण त्याच गोष्टी, एखादी घटना घडली सेट पॅटर्न मध्ये पुढे जातो, अगेन 10-15 दिवसानंतर नॉर्मलाइज होऊन जातं. आता पुण्यासारख्या ठिकाणी एवढं तुम्ही जसं म्हटलं एवढे प्रोटेस्ट झाले, काय झालं त्याच्यानंतर, बातम्या पण थंड झाल्या. तर याच्यासाठी एक्झाम्पल सेट करणाऱ्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्राला इंडिपेंडंट गृहमंत्री भेटायला पाहिजे. तर कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था कडक होईल आणि काहीतरी बदल आणि लोकांमध्ये ती भीती निर्माण होईल. शेतकऱ्यांचा पण जर आपण मुद्दा इथे घेतोय तर आत्महत्या बंद होत नाहीत. भाव जे आहे आणि त्यांचं नुकसान जे आहे हे पॅटर्न फॉलो कंटिन्युअसली आहे. म्हणजे ह्याच्यावरती कुठे फुल स्टॉप नाही लागत आहे. म्हणजे कोणी सुसाईड करतंय, कांद्याला भाव नाही भेटत आहे, परत कुठल्या पण जे काही उत्पादन आहे त्याच्यातून त्यांचं आउटपुट नाहीये. तुम्ही आता एनसीआरबीचा डेटा आहे बघा या वर्षीचा, 10,700 ऑलमोस्ट तेवढ्या लोकांनी देशभरामध्ये सुसाईड केलं शेतकऱ्यांनी. एनसीआरबीचा डेटा आहे, गव्हर्नमेंटचा डेटा आहे हा, आणि त्याच्यामध्ये 4,500 समथिंग महाराष्ट्रामध्ये नंबर आहे. त्याच्यामध्ये जास्त विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. आता हे रजिस्टर्ड डेटा आहे, म्हणजे गव्हर्नमेंट जवळ ज्या नोंदी आहेत एनसीआरबी मध्ये हा डेटा आहे. परंतु बिना नोंदी असलेले पण भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांच्या तिथपर्यंत नोंदी सुद्धा पोहोचत नाहीत. हा जो टप्पा आहे आता, हा जो हे आहे इश्यू आहे आत्महत्येचा, एवढ्या वर्षापासून रिझॉल्व्ह का होत नाहीये? आपण आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणायचो आणि सर्वात जास्त आत्महत्या कोणाच्या होतात तर शेतकऱ्यांच्याच होतात. का होतंय? ऍग्रिकल्चर रिफॉर्म आपल्या देशामध्ये होत नाही. तुम्हाला सांगतो, आज शेतकऱ्यांच्या जे पिकं आहेत त्यांना मुळातच भाव नाहीये. कांद्याचं जर बघितलं आपण 30 पैसे, 1 रुपये, 2 रुपये असा भाव देण्यात आला. म्हणजे त्यांचं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे ना शेतापासून, ते चला ठीक आहे त्यांनी ते लावलं, बियाणं, फवारणी ते तर सोडून द्या, पण तो ट्रान्सपोर्ट कॉस्ट सुद्धा निघलं नाही कांद्यामध्ये. मग शेतकरी मरणार ना, ते काय करेल? तुम्हाला सांगतो, दरवर्षी आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये लोकांना दाखवण्यासाठी आपण काय करतो, कर्जमाफी केली, 40,000 कोटी, 60,000 कोटी एवढे मोठे बजेट आपण अलोकेट करतो. परंतु मला सांगा, शेतकऱ्यांना कर्जमाफीने मुळातच काही फरक पडणार नाही. शेतकऱ्यांमध्ये एज्युकेशनची गरज आहे, शेतकऱ्यांमध्ये वेगळ्या ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन कुठून येऊ शकतं? हे तुमच्या नीतीमध्ये येऊ शकतं. आज मला सांगा, तुम्ही 40,000 कोटी जर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करता, परंतु 40,000 कोटीचे जर तुम्ही एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या स्कीम जर काढल्या आणि प्रत्येक गावामध्ये
ऍग्रिकल्चरवरती लोकांना जर एज्युकेट करण्याचं काम जर केलं, मराठवाड्यामध्ये काय होतं, तूर, कापूस, भुईमुग याच्या पलीकडे काही पेरलं जात नाही. आज तुम्हाला सांगतो काही शेतकरी प्रगतशील शेती करतायत आणि करोडो रुपये कमवतात. एक्झॉटिक व्हेजिटेबल आणतात, त्याच्यामध्ये झुकिनी सारखे असो किंवा वेगवेगळे असे व्हेजिटेबल आणतात, एक्झॉटिक व्हेजिटेबल. ते कोणाचं काम आहे खालपर्यंत बायफर्गेट करायचं? हे सरकारचं काम आहे ना. सरकारला नाही वाटत शेतकरी सुधारला पाहिजे. शेतकरी सुधारला, शेतकरी शिकल, शेतकरी शिकला की शेतकरी प्रश्न विचारल. यांना त्या लूपमध्ये अडकवायचं शेतकऱ्यांना, आणि हे प्रत्येक गव्हर्नमेंटकडे जातं. आज त्याच बजेटमध्ये तुम्ही, मला तरी वाटतं की सरकारने पण या गोष्टीला सिरियस घ्यायला पाहिजे. जेवढं बजेट तुम्ही अलोकेट करता कर्जमाफीसाठी, तेवढ्याच बायफर्गेट करून लोकांना, शेतकऱ्यांना शिक्षित करा. प्रत्येक गावामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग निर्माण करा, ग्रुप फार्मिंग करायला एनकरेज करा. हे कोणाचं काम आहे? हे सरकारचं काम असतं मुळातच. हे सरकार करत नाहीये. ह्याच्यावरती नक्कीच आपल्या व्हिडिओ मार्फत जेवढे पण लोक हे बघत असतील, एक थोडीशी जरी ठिणगी पेटली कोणामध्ये बिलकुल. तरी खूप मोठा बिलकुल. मला तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना पण सांगायचं, ट्रॅडिशनल क्रॉपिंग कडे न जाता एक्सपेरिमेंटल फार्मिंग कडे जा. खूप सारे असे प्रचंड फार्मिंगचे टेक्निक आल्यात, त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस होऊ शकतात आणि चांगला पैसा शेतकरी कमवू शकतो. एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये भरपूर सारे व्हेजिटेबल आहेत की ज्याला चांगला मार्केट आहे, चांगल्या चांगल्या ठिकाणी त्याचे चांगले रेट्स आहेत आणि लोक करोडोने कमवतात. परंतु त्याच्यातनं त्या लूपमध्ये निघावं लागेल. कधी कधी ना कोणाच्या भरोश्यावर बसणं पण चुकीचं असतं. आपण सरकारच्या भरोश्यावरती बसतो, सरकार त्यांच्या निवडणुकीमध्ये गुंग असतं, परंतु ते त्या लोकांचं त्या ऍस्पेक्टचा विचार नाही करतो. त्या ऍस्पेक्टचा विचार आपण स्वतः करायला पाहिजे. तर हे मला शेतकऱ्यांना पण सांगायचंय. आणि मला असं वाटतंय की आपला युवा जो आहे तो देखील खूप चांगल्या प्रकारे फार्मिंग आणि शेती करतोय. आणखी तुम्ही बिलकुल. युट्यूबला आणि इंस्टाग्रामला बघा, जोडधंदे जे आहेत शेतीसोबतचे, खूप चांगले चांगले फॉलोअर्स खूप झालेत चांगले, आता लोक, खूप चांगले. मुलांचे मुलींचे सुद्धा. ड्रॅगन फ्रूट बघा तुम्ही, हो. त्याच्यानंतर तुम्ही ते गावरान कोंबडीचं ते हो. हे बघा, त्याच्यानंतर गोट फार्मिंग बघा. हो. खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड पैसा आहे. परंतु सरकारचं काम आहे ना हे अवेअर करायचं. सरकार करत नाहीये ते. हे चेंजेस व्हायला पाहिजे माझ्या मते तरी. नक्कीच. आणि हे युवकांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, तेव्हा सरकारच्या कानामध्ये ती गोष्ट बसेल. त्या लोकांनी दरवाजा बंद केलेला, परंतु दरवाजे वाजवणारे तर पाहिजे ना बाहेर. तुम्ही वाजवणाऱ्याला पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचू देत नाही म्हटल्यानंतर ते समोरचा दरवाजा तरी कसा उघडेल? या गोष्टी आहेत. युवा आहे ना खूप फ्रस्ट्रेटेड असतो आणि डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी ह्या गोष्टी खूप आहेत आता सध्याच्या सराउंडिंग मध्ये. तर हाऊ डू यू लुक फॉरवर्ड ऑन इट? तुम्ही ज्या टर्म म्हटलंय की म्हणजे डिप्रेशन झालं, एन्झायटी झालं, ह्या टर्म लोकांना माहितच नाहीत. म्हणजे जर तुम्ही पॅरेंट्सला जर विचार केला ना तर त्यांच्या दृष्टिकोनाने या गोष्टी एक्झिस्टच नाही करत. परंतु या गोष्टी आहेत, पण ते एक्झिस्ट करतात. आपल्या देशामध्ये ह्या गोष्टी बोलणं म्हणजे कुठेतरी ते न्यूनगंड आहे लोकांच्या मनामध्ये की एन्झायटी किंवा मेंटल हेल्थ वरती बोलत नाहीत आपल्याकडे. ही कॅज्युअल टॉक नाहीये. परंतु या गोष्टी पब्लिक फोरम मध्ये यायला पाहिजे. या गोष्टींचे सिव्हिअर इफेक्ट त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये होत असतात. एन्झायटीने कित्येक सारी लोकांचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत. ओव्हर थिंकिंगमुळे कितीतरी लोकांचे नुकसान होतात. या गोष्टी कॉमन फोरम मध्ये जेव्हा येतील किंवा याच्यावरती टॉक व्हायला लागतील तेव्हा या गोष्टी नॉर्मलाइज होतील आणि याच्यासाठी पण लोक म्हणजे भरपूर अवेअरनेस होईल, तेव्हा या गोष्टी सुधारतील. परंतु याच्यावरती होत नाही सध्याच्या घडीला. याच्यामध्ये पण अगेन म्हणजे तुम्ही पण म्हणसाल मला की तुम्ही गव्हर्नमेंटला वारंवार ब्लेम करता, परंतु गव्हर्नमेंटचं काम असायला पाहिजे मॅडम. आपण त्या लोकांना ना निवडून याच्यासाठीच देतो की आपल्या आयुष्यातले छोटे गोष्टीची काळजी सरकारने घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी एक पॉलिसी असली पाहिजे, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याजवळ सोल्युशन असलं पाहिजे. हे गव्हर्नमेंटचं काम असतं. गव्हर्नमेंट जोपर्यंत रिफॉर्म करत नाही तोपर्यंत खाली गोष्टी येत नाहीत. तर या गोष्टी नॉर्मलाइज करण्यासाठी गव्हर्नमेंटने सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे, मला असं वाटतं. नक्कीच. मला असं वाटतं हे पूर्ण व्हिडिओ बघून युवकांना थोडा एक म्हणतो ना आपण एक बियॉन्ड द बाउंड्री थिंकिंग जी आहे ती केली पाहिजे. आणि तुमच्याकडून म्हणजे युवकांना एक काय संदेश असेल शेवटी? युवकांना माझा हेच संदेश असेल की बोलायला शिकायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तुमच्या आजूबाजूचे सिनारिओ बदलणार नाही. आणि जोपर्यंत युवक बोलणार नाही ना, चला आपण ठीक आहे लार्ज लेवलवरती न विचार करता एक व्यक्ती आहे, एक घरातला युवक आहे आणि आपण त्या युवकाच्या फॅमिली पुरता जरी विचार केला, आज तुम्हाला सांगतो पॉलिटिक्स पेक्षा म्हणजे राजकारणापेक्षा ब्युरोक्रेसीमध्ये जास्त भ्रष्टाचार आहे. ब्युरोक्रेसीमध्ये आय एक्सप्लेन दॅट की म्हणजे तुम्ही जर एखादं छोटंसं जरी कागद काढायला जायचं, तुम्हाला डॉक्युमेंट काढायला जायचं, तुम्हाला तिथं पैसा द्यावा लागतो. आणि हे युज टू झालेले आहेत लोक. म्हणजे हे लोकांना वेगळं नाही वाटत, त्यांना वाटतं की ही फीसच आहे, परंतु ती फीस नाही, ती इट इज काइंड ऑफ करप्शन. ते खालच्या लेवलपर्यंत गेलेलं आहे. याच्यासाठी बोलणारे लोक कोण असला पाहिजे? प्रत्येक व्यक्ती जर त्याला जर बोलेल
त्याला जर एकदा, दोनदा, तीनदा, चारदा जर टोकलं, त्या व्यक्तीमध्ये चेंजेस होतील. सरकार तर करत नाही, परंतु आपल्याला कुठेतरी बोलणं शिकावं लागेल ना. तर बोलायला शिकलं पाहिजे, म्हणजे प्रश्न विचारायला शिका. त्याच्यानंतर फेक प्रोपगंडाला बळी बिलकुल पडू नये. आणि सध्याची जी परिस्थिती आहे, आपण ग्लोबल म्हणजे आज जग कुठे वेगळ्या दृष्टिकोनातनं जात आहे. आज आपल्या जगाची जरी इकॉनॉमी जर बघितली तर वेगळ्या लेवलला रन करते. आणि आपण काय, आपण या गोष्टींचा विचार न करता आपण जातीमध्ये, धर्मामध्ये सध्या अडकलेलो आहे. अगेन मी काय म्हणतोय, असायला पाहिजे अभिमान, त्याच्यामध्ये कोणतं दुमत नाहीये. परंतु मी आय एम जस्ट कनेक्टिंग विथ द पॉलिटिक्स. याच्या व्यतिरिक्त तुम्ही थोडा वेगळा माइंडसेट ठेवून राजकारणाकडे बघायला पाहिजे, जेणेकरून चेंजेस होतील आणि एक नवीन, चांगलं आणि आपल्याला हवं तसं देश आपल्याला बघायला भेटेल, जिथे की सामान्य माणसाची अवहेलना झाली नाही पाहिजे. एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये वागण्यासाठी, राहण्यासाठी त्याला कोणती हालअपेष्टा करायची गरज नाही पडली पाहिजे, त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन झालं नाही पाहिजे. आणि युवकांना रोजगार भेटला पाहिजे प्रॉपर पद्धतीने, स्किल असो, वेगळ्या माध्यमातून असो, याच गोष्टी आहेत. कॉमन युवकांनी जर याच्यावरती जर लक्ष दिलं तर डेफिनेटली चेंजेस होतील. त्याच्याच आयुष्यात नाही तर देशामध्ये पण चेंजेस होतील. नक्कीच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही पॉडकास्टला येऊन इतक्या म्हणजे एकदम सिम्पल वे मध्ये आणि काय म्हणतो आपण एकदम आपल्या मायबोली अशी भाषेमध्ये सगळ्यांना छान गोष्टी तुम्ही सांगितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला बोलून एवढी बोलण्याची संधी दिली तुम्ही. धन्यवाद, खरंच धन्यवाद. थँक्यू.